नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेती ज्ञानसागर या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपलं हे चॅनल खास आपल्यासारख्या शेतकरी बांधवांसाठीच आहे, जिथे आपण शेतीतले नवीन विचार, नवीन तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक माहिती अगदी सोप्या, सरळ भाषेत समजून घेतो. आपला उद्देश एकच की आपलं ज्ञान वाढावं आणि शेतीमध्ये त्याचा फायदा व्हावा. तर आज आपण एका अशा पिकाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या सगळ्यांच्याच घरात आहे. ते म्हणजे भुईमूग. आपण शेंगा खातो, त्याचं तेल वापरतो, पण या साध्या दिसणाऱ्या शेंग्यांमागे एक जबरदस्त आश्चर्य लपलेलं आहे आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग थेट विषयातच हात घालूया. भुईमुगाच्या झाडातली सगळ्यात मोठी गंमत काय असेल तर ती ही आहे की याला पिवळी धमक फुलं जमिनीच्या वर येतात, पण ज्या शेंगा आपण खातो त्या मात्र जमिनीच्या आत मातीत वाढतात. आता विचार करा, हे कसं शक्य होत असेल? निसर्गाचा हा नक्की कोणता चमत्कार आहे? याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या भागात शोधणार आहोत. आणि भुईमुगाचं हेच वैशिष्ट्य आहे जे त्याला बाकी सगळ्या पिकांपेक्षा अगदी वेगळं बनवतं. म्हणूनच तर भुईमुग तेल, अन्न आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी इतकं महत्त्वाचं पीक मानलं जातं. कारण ते एकाच वेळी जमिनीच्या वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही जगात जगत असतं. तर बघा, एक गोष्ट आपण सगळ्यांनी पक्की लक्षात ठेवायला हवी. नावावरून आपल्याला वाटू शकतं, पण भुईमूग हे काही झाडाचं मूळ नाही आणि ते बदाम, अक्रोडासारखा सुकामेवाही नाही. खरं तर ते वटाणा किंवा घेवड्याच्या जातीतलं म्हणजे एक शेंगावर्गीय पीक आहे. पण त्याची वाढायची पद्धत इतकी खास आणि वेगळी आहे की ती इतर कुठल्याच पिकात आपल्याला बघायला मिळत नाही. चला, आता आपण ह्याच्या मागचं विज्ञान काय आहे ते पाहूया आणि ही सगळी प्रक्रिया नेमकी घडते कशी हे नीट समजावून घेऊया. जमिनीच्या खाली फळ तयार होण्याच्या या क्रियेला विज्ञानामध्ये एक विशेष नाव दिलेलं आहे. ह्या प्रक्रियेला म्हणतात जिओकार्पी. आता हा शब्द ऐकून घाबरून जाऊ नका, याचा अर्थ खूप सोपा आहे. जिओ म्हणजे जमीन आणि कार्पी म्हणजे फळ. झालं, सोपं आहे की नाही? जमिनीत फळ तयार होण्याची क्रिया ही निसर्गाने त्या झाडाला दिलेली एक देणगी आहे. जशी एखादी आई आपल्या लहान बाळाला सुरक्षित ठिकाणी ठेवते ना, अगदी तसंच हे झाड आपल्या बियांना म्हणजे होणाऱ्या शेंगांना जमिनीत सुरक्षित ठेवतं. आता ह्यामधली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्या पेगचा प्रवास. आपण आपल्या गावाकडे याला आरी म्हणतो, काही जण सुईसुद्धा म्हणतात. तुम्ही याला झाडाचा एक आपोराप काम करणारा हात समजू शकता, जो स्वतःच लागवड करतो. फुलाच्या खालून ही आरी निघते, ती अशी खाली वाकते आणि शेंग तयार करण्यासाठी थेट मातीत घुसते. आणि हे कधी होतं? तर परागीभवन झाल्यावर. परागीभवन म्हणजे काय? तर फुलांमधल्या नर आणि मादी भागांचं मिलन, ज्यानंतर फळ तयार व्हायची प्रक्रिया सुरू होते. आणि मित्रांनो, हा क्षण भुईमुगाच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण असतो. जर ही आरी काही कारणामुळे, समजा जमीन कडक असल्यामुळे जमिनीत गेलीच नाही, तर तिथे शेंग तयारच होणार नाही. म्हणजे आपलं पूर्ण उत्पादन, सगळी मेहनत ह्याच एका गोष्टीवर अवलंबून असते की ही आरी यशस्वीपणे जमिनीत पोहोचते की नाही. मग आता प्रश्न हा आहे की जर ह्या आरीचा प्रवास इतका महत्त्वाचा आहे, तर तिला यशस्वी होण्यासाठी कशाची गरज असते? आणि हीच गोष्ट आपल्याला वनस्पतीचं विज्ञान आणि आपली शेती करण्याची पद्धत यांच्यातला संबंध अगदी स्पष्टपणे दाखवून देते. जमिनीची स्थिती म्हणजे माती कशी आहे यावरच सगळं काही अवलंबून आहे. जर जमीन भुसभुशीत असेल, चांगली नांगरलेली असेल, तर ती त्या आरीचं जणू स्वागतच करते. आरी सहज मातीत जाते आणि तिथे छान शेंगा पोसते. पण जर जमीन दगडगोट्यांची किंवा खूपच कडक, घट्ट असेल, तर ते त्या आरीसाठी बंद दारासारखं असतं. ती बिचारी आत जाऊ शकत नाही आणि आपलं मोठं नुकसान होतं. म्हणूनच भुईमूग लावण्याआधी जमीन चांगली तयार करणं, खोल नांगरट करणं खूप खूप गरजेचं आहे. चला, आता आपण हे पाहूया की एकदा का आरी यशस्वीपणे जमिनीत गेली की मग त्या जमिनीखाली शेंगांच्या चांगल्या वाढीसाठी आणखी कशाकशाची गरज असते. इथे एक नाजूक संतुलन साधावं लागतं. झाडाला योग्य प्रमाणात पाणी हवं, विशेषतः जेव्हा आऱ्या सुटतात आणि शेंगा भरायला लागतात. पाणी जास्त झालं तर शेंगा सडू शकतात आणि कमी झालं तर दाणेच पोचत नाहीत. शेणखतासारखी सेंद्रिय खतं मातीला भुसभुशीत ठेवतात. आणि हो, भरपूर सूर्यप्रकाश, कारण सूर्यप्रकाशामुळे झाडामध्ये अन्न तयार होतं आणि तेच अन्न जमिनीखालच्या शेंगांपर्यंत पोचतं आणि तेव्हाच दाणा चांगला भरतो. बरं, आपण सगळी योग्य परिस्थिती दिली. पण मग शेतकऱ्याला कळणार कसं की जमिनीखालचा हा खजिना आता काढणीसाठी तयार झाला आहे? तर झाड स्वतःच आपल्याला काही स्पष्ट इशारे देतं. योग्य वेळेवर काढणी करणं खूप महत्वाचं आहे.
कारण तेव्हाच आपल्याला शेंगांचं चांगलं वजन मिळतं आणि त्यात तेलाचं प्रमाणही जास्त असतं. झाडाची पानं पिवळी पडायला लागली, एखादी शेंग उपटून फोडून बघितली आणि तिच्या आतलं टरफळ जर काळकट दिसायला लागलं, तर समजायचंय की आपलं पीक आता काढणीला आलंय. तर मग भुईमुगाच्या या संपूर्ण जीवनचक्रातून आपल्याला शिकण्यासारखी सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे? सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की आपण शेतीत जे काही करतो, म्हणजे जमिनीची नांगरट करण्यापासून ते पाणी देण्यापर्यंत आपली प्रत्येक गोष्ट या झाडाच्या जमिनीखालच्या प्रवासाला मदत करण्यासाठीच असते. हे सगळं का घडतं हे जर आपल्याला नीट कळालं तर ते कसं करायचं हे आपण जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो. हे ज्ञान आपल्याला फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून काम करण्याऐवजी निसर्गासोबत एक भागीदारी करायला शिकवतं. आणि यामुळे आपल्याला नक्कीच विचार करायला लागतो की आपल्या पायाखालच्या या मातीत अजून असे कितीतरी चमत्कार आपली वाट पाहत असतील. शेतकरी मित्रांनो, ही माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या इतर शेतकरी मित्रांना पाठवा आणि आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीसोबत पुढच्या भागात.